हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु के नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस दी नहीं. सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मद हुए तिनको जहाँ कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैवंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशुंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हीरंबर हरदमम वे परवा अथाह वार पार नहीं मध्यतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गद्दाना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमलो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धिदाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय धावे. समरथ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अदारा ध्यावे 88. उत्तर बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अदारा जावे 88. उत्तर बहुजल पारा कट है यम की फांसी. सत साहिब कर जोरूं विनती करूं. धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखें चोहा जाऊं. तो करो तो बावड़ो दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देवो सुख. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनाकार कुळाचे मालक कबीर देव कबीर साहेब अल्लाहू अकबर यांच्या असीम कृपेने तुम्ही पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झालात.
सत्संगाचा उद्देश हा असतो की या भटकलेल्या प्राण्यांना परमात्म्याची आठवण ताजी व्हावी. सत्संगामध्ये ज्ञान दिलं जातं की मनुष्य जीवन कशासाठी प्राप्त झालं, मानव जीवनाचा उद्देश काय आहे. मग त्यातून आठवण करून दिली जाते की महापुरुषांची वाणी प्रमाणासाठी घेतली जाते आणि ती अमरवाणी जी स्वतः परमात्मा येऊन आपल्याला यथार्थ ज्ञान सांगतात, ज्याला गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक 32 मध्ये सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हटलंय, कबीर वाणी म्हटलंय. ती अमरवाणी परमात्मा स्वतः सांगतात आपल्या मुखकमलातून. तर ह्या महापुरुषांच्या आणि परमात्म्याच्या त्या अमरवाणीला आधार बनवून सत्संग सांगितला जातो आणि त्यामध्ये सत्संगामध्ये सर्व सद्ग्रंथ सुद्धा आधार बनवले जातात आणि त्यांच्या आधाराने जे ज्ञान सांगितलं जातं तो सत्संग आहे. ह्या व्यतिरिक्त अजून काही वचने ऐकवली जातात, प्रवचने ऐकवली जातात, सत्संग करतात आणि ते आपल्या पवित्र सद्ग्रंथांशी वा त्या महापुरुषांच्या अमरवाणीशी वा परमेश्वर कबीरांच्या अमरवाणीशी जुळत नाहीत, तर तो सत्संग असत नाही. कारण की त्यांच्यामध्ये सत नसते, सतचा अभाव असतो. सगळ्यात आधी सत्संगात ही माहिती दिली जाते, मानुष जन्म पायक नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे, वो बहुर न लगता डर. परमात्मा पूर्ण ब्रह्म सत्पुरुष कबीर देवजी कबीर साहेब जे काशी शहरामध्ये एका विणकराची भूमिका घेऊन आणि परमात्म्याचे जे गुण आहेत त्यांचे प्रमाण देऊन आपल्या अमृतवाणीचे उच्चारण करून यथार्थ ज्ञान देऊन ते सत्शरीर आले होते, सत्शरीर निघून गेले. ते पूर्ण परमात्मा आहेत आणि परमात्म्याच्या ज्ञानाला परमात्माच सांगू शकतो. जीव तर अंदाज बांधतात. काही श्रद्धाळू म्हणतात की संतांनी कसे आपले अनुभव सांगावेत. ह्या सद्ग्रंथांचा किंवा पोथ्यांचा आसरा घेऊ नये असे विचार असणाऱ्या व्यक्तींचं असंही मत असतं की सर्व जेवढेही ग्रंथ आहेत ते मानवाच्या रचना आहेत, त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. पुण्यात्म्यांनो, हे सर्व अज्ञानाच्या आधारानेच प्राणी बोलू शकतो आणि हे अज्ञान दूर करायला सत्संगाची आवश्यकता असते. जसे देशाचे संविधान असते, ते पण एक पुस्तक आहे, ते पण एका मानवाने लिहिलंय. तुमची गोष्ट मान्य करून चालू. आणि कोणी अन्य मानव आपल्या स्तराचं अजून विधान बनवून लिहितो आणि छापतो
आणि वाटतो, तर त्याची काय व्हॅल्यू आहे? काय उद्देश आहे? काय लाभ झाला त्याचा? ते व्यर्थ आहे. अशाच प्रकारे परमात्म्याच्या विधानाला लिहिणारा भले कोणी मानव असला, जसे श्री वेदव्यासजी आणि श्री धरमदासजी आणि श्री गोपालदासजी, लिहिणारे मानव आहेत, परंतु ते संविधान परमात्म्याचे आहे आणि त्या विधानाच्या अनुसार ज्याचे वचन नसतात, त्या रचने अथवा परमात्म्याच्या ज्ञानानुसार कोणी अन्य व्यक्ती, ऋषी, महर्षी वा कोणी संत मंडलेश्वर महंत यांचं पुस्तक परमात्म्याच्या विधानाशी जुळत नसेल तर ते व्यर्थ आहे. दुसरी गोष्ट अशी की संतांना हवं की कसा आपला अनुभव सांगावा, पुस्तकांना आधार मानू नये. हे सुद्धा एखाद्या बालकाचे विचार असू शकतात ज्याने कधी शाळा बघितलीच नाही. जसे शिक्षक असतात, शाळेत शिकवतात अध्यापक, त्यांचा एक निर्धारित पाठ्यक्रम असतो, सिलॅबस म्हणतात त्याला, आणि जो शिक्षक सिलॅबसच्या बाहेरचं ज्ञान देतो व सिलॅबसच्या अनुसार ज्ञान देत नाही, ते भलेही वाचून दाखवो किंवा त्याला आठवून तसे सांगो, वचने तीच असली पाहिजेत जी पाठ्यक्रमातील पुस्तकांमध्ये विद्यमान आहेत. तर तो शिक्षक ठीक आहे, हितैषी आहे, आणि जो त्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकांबाहेरचे स्वतःचे काही भलतेच सांगतो, तर तो शिक्षक ठीक नसतो. आता जसं परमात्म्याची माहिती परमात्म्याने येऊन सांगितली आणि त्यांनी हेही ज्ञान दिलं की तुम्ही असं असं करा, ज्या कारणाने तुम्ही तिथे ते स्थान प्राप्त करू शकाल जिथे गेल्यानंतर पुन्हा परत कधीही संसारात यावे लागत नाही. त्याला पूर्ण मोक्ष म्हणतात. आता कोणी म्हणतात की भगवानाचं दर्शन झालं तर कल्याण होऊन जातं. परमात्म्याचं दर्शन खूप चांगली गोष्ट आहे, मोठ्या पुण्यवान लोकांनाच ते होऊ शकतं. पण परमात्म्याच्या दर्शनाने कल्याण, मोक्ष नाही होणार. परमात्म्याने येऊन जे ज्ञान दिले आहे त्याच्या अनुसार भक्ती साधना, नामाची कमाई, यज्ञ हवन, जी पण काही माहिती दिली आहे ती केल्याने मोक्ष मिळेल. उदाहरणार्थ, जसे पवित्र हिंदू धर्मामध्ये आपण मानत राहिलो आणि मानत आलोय जोपर्यंत हे ज्ञान नाही होत की भगवान शिवजी आणि त्यांची धर्मपत्नी पार्वतीजी एकत्रच राहायचे, एकाच परिवारात, आणि सगळ्यात जास्त दर्शन पार्वतीजींनाच मिळायचं. परंतु कल्याण नाही झालं. तिचं कल्याण तेव्हा झालं जेव्हा तिला भगवान शिवजींनी मंत्र दिला आणि पार्वतीने जप केला. तेव्हा तिचे इतके कल्याण झाले जेवढे भगवान शंकरजींद्वारा दिलेल्या मंत्राने व्हायचे होते. पण तो पूर्ण मोक्ष नाही. तरीही जो विषय त्याला धरूनच चालूया. सांगण्याचा भाव हाच आहे की भगवानाचे दर्शन पुण्यवान माणसालाच होते. पण संत जे सांगतात, परमात्मा जे ज्ञान देऊन जातात, त्यांच्या अनुसार साधना केल्यानेच मोक्ष मिळतो. नामाची कमाई करावी लागेल. काही असे माथे फिरू संत आहेत जे सांगतात की नामाची कमाई काही कामाची नाही, नामाचा जप करण्याची काही गरज नाही, सद्गुरू पार करून नेईल. तो शिक्षक नाही, तो शत्रू आहे विद्यार्थ्यांचा, जो विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास करण्याची गरज नाही, शिक्षक पास करून देईल.
आणि हे स्वतःला संत म्हणवतात आणि श्रद्धाळू पण यांच्याकडे जमा होऊन संत मानून त्यांचं गुणगान करतात, त्यांचे विचार ऐकतात, अनुयायी होऊन जातात. ह्याचं कारण काय आहे? की आम्हाला अजिबात ज्ञान नाही अध्यात्माचं. आणि जोपर्यंत आपल्याला अध्यात्माचं ज्ञान होणार नाही, हे संत आपल्याला असेच मूर्ख बनवतील. कोणी 4 विचित्र वेगळ्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याला असं वाटेल की हे पूर्ण संत आहेत. तर दासाचा हा उद्देश आहे की तुम्हाला अध्यात्म ज्ञानाशी इतकं परिचित करून देऊ की तुम्ही कोणाकडून भ्रमित होऊ शकणार नाही. नाम देणं ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. त्याचं तुम्ही स्मरण करायचं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण जुळून आलेल्या गोष्टी कोणी न बिघडवं, कोणी माथे फिरू येऊन की तो संत पूर्ण आहे, तो असं सांगतो, तो असं करतो, तेव्हा तुम्ही आपल्या ज्ञानाच्या आधारावरच तुमच्याकडूनच रिजेक्ट करून टाका की नाही, तुम्ही भ्रमित आहात, तुम्हाला ज्ञान नाही. तेव्हा पुण्यात्म्यांनो, आपला अनुभव सांगणे चांगली गोष्ट आहे, पण तो अनुभव त्या सद्ग्रंथांशी जुळणारा हवा. जशी एक थिअरी असते, जसं मुलं प्रॅक्टिकल करतात लॅबमध्ये, तर प्रॅक्टिकल करण्याच्या आधी त्यांना एक लिखित विधान, त्याची प्रक्रिया दिली जाते. मग मुलं ते वाचतात की कोणती कसं कसं करायचं आहे ते वाचून मग ते प्रॅक्टिकल करतात. तर हे ज्ञान जे आहे ती एक थिअरी आहे, म्हणजे ही लिखित माहिती आहे जे प्रॅक्टिकल आपण करायला जात आहोत. ज्याची थिअरी चुकीची आहे तर प्रॅक्टिकल पण ऑटोमॅटिकली चुकीचं होणार. तर आपले जे सद्ग्रंथ आहेत ते आपली थिअरी आहेत आणि परमात्म्याचे जे साधन त्यात वर्णित आहेत ते करणं आपलं प्रॅक्टिकल आहे. मग ते केल्याने जो फायदा होईल ते पण सद्ग्रंथात लिहिलेलं आहे. मग ते सांगायची गरज कशी पडली? आपला अनुभव सांगा. तर अशा प्रकारे या भ्रमित व्यक्ती पावला पावलावर बसल्यात भ्रमित करणाऱ्या. श्रद्धाळूंची कमी नाही. श्रद्धाळूंना परमात्म्याची एक विशेष ओढ असते आणि ते परमात्म्यासाठी भटकत असतात. आत्मा जेव्हापासून मालकांना सोडून गेला त्याला त्याच वेळेपासून त्याची आवश्यकता पडली होती. ज्या भक्त आत्म्याने सृष्टी रचना ऐकली आहे त्याला ज्ञान आहे की आधी तर आपण आपल्या स्वेच्छेने ह्या काळ भगवानासोबत लागलो आणि भगवानाशी विन्मुख झालो. आणि ज्यावेळी ही प्रकृती दुर्गा देवी ह्या काळ भगवानाजवळ सोडली गेली, तेव्हापासूनच ह्या काळाने आपल्याशी दुर्व्यवहार चालू केला. आणि त्या दिवसापासून आणि आजपर्यंत आपल्याला त्रासाशिवाय काही मिळालं नाही. तर त्याचवेळी तिला कळलं होतं, या दुर्गेला पुकारत होती, भगवान मला वाचव. आपल्या पायावर कुऱ्हाड मारून आपण इथे आलो आणि पुकारा करतात भगवान वाचव. आत्तापर्यंत आपण या भगवानाची प्रार्थना करत होतो, जो आपल्याला दुःखी तर करू शकतो, सुखी नाही करू शकत. तो कोण आहे? हा ब्रह्म आहे. ज्योती निरंजन काळ आहे, ज्याच्या लोकात आपण इथे राहतोय. आणि ह्याचे 3 पुत्र आहेत, रजगुण श्री ब्रह्माजी, सत्गुण श्री विष्णूजी आणि तमोगुण श्री शिवजी. आपण यांना पण विनंती करतो, आमचं रक्षण करा. हे स्वतःचं रक्षण नाही करू शकत, कारण की ते सक्षम नाही आहेत, ते समर्थ नाही आहेत.
हेही आपल्या कर्माची फळं भोगत असतात आणि त्यांनाही इतकाच अधिकार दिला गेला आहे की जो जशी कर्म करेल त्याला तुम्ही तसंच फळ देऊ शकता. ह्यापेक्षा वेगळं तुम्ही काही करू शकत नाही. हे केवळ आपल्याला आपण केलेली कर्मच देऊ शकतात. आणि हे काळ भगवानाच्या अधीन आहेत, हे विवश आहेत आणि आपलेच हे बंधू भगिनी आहेत. यांची पूर्व पुण्याई अधिक आहे. त्यांना उच्च स्थान प्राप्त झालं ह्या ब्रह्मांडातील. पण हे तुमचे साथीदार आहेत, शत्रू नाहीत. पण ते विवश आहेत. ह्या काळ भगवानाच्या इशाऱ्याशिवाय ते काही करू शकत नाहीत. आणि त्यांना केवळ जसं कर्म प्राणी करतो तसंच फळ देण्याचाच अधिकार आहे. ह्यापेक्षा वेगळं काही नाही. ना हे कोणाला सुखी करू शकत, ना ते कोणाला दुःखी करू शकत. यांच्याशिवाय ज्या इतर देवता आहेत त्यांची तर गोष्टच सोडा. तर सांगायचा अर्थ हा की जेव्हापासून आपण ईश्वराला अंतरलो, संकटे झेलतो आहोत, महाकष्ट उपसतो आहोत आणि असेच तडफडत आपण शरीराचा त्याग करतो आणि आपण ईश्वराचा धावा करतच राहतो आणि सुनावणी बिलकुल होत नाही. जे कष्ट यायचे ते येतातच. तर आपण कोणत्याच भगवानाचा धावा करतो जो सुख देऊच शकत नाही. आणि जो भगवान आपल्याला सुख देऊ शकतो, आपल्या प्रारब्धामध्ये म्हणजे नशिबामध्ये लिहिलेल्या पापांचा नाश करू शकतो. कारण पापांचा नाश झाला तरच सुखी होऊ शकतो जीव. तर त्याची आम्हाला माहिती नाही, त्याचं ज्ञान नाही. कारण ह्या काळाने आपले अनेक एजंट तयार करून ठेवलेत, ज्यांना संत म्हणतात, महंत म्हणतात. मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्य म्हटलं जातं. यांनी पूर्ण मानवाला भ्रमित करून टाकलंय. आणि त्याचबरोबर हे काझी आणि हे मुल्ला आणि हे पीर आणि हे ख्रिश्चन धर्माचे फादर, हे सर्व भ्रमित आहेत. यातल्या कोणालाच अध्यात्माचं पूर्ण ज्ञान नाही. हे सर्व काळाचे एजंट आहेत. हे ब्रह्मचेच पुजारी आहेत. आणि आपल्याला पूजा करायची आहे परमाक्षर ब्रह्मची. तो परमाक्षर ब्रह्मच सर्व पापांचा नाश करू शकतो. आणि जोपर्यंत पापांचा नाश होत नाही, जीव सुखी नाही होऊ शकत. तर पुण्यात्म्यांनो, सत्संगात सगळ्यात प्रथम तर याची आठवण करून दिली जाते की मनुष्य जीवन कशासाठी प्राप्त होतं. मनुष्य जीवनाच्या कार्याचं वास्तविक ज्ञान होऊन जातं की आपण काय केलं पाहिजे, यातून मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न केला पाहिजे. कल्याणासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केले पाहिजेत. तर मग त्यानंतर गरज पडते की गुरु पूर्ण असावा. मग पूर्ण गुरुने तुमचं काम होईल. ह्याच्या मुख्य 2 गोष्टी असतात. प्रथम, पूर्ण संतांची प्राप्ती झाल्यावरच तुम्हाला सत्संग प्राप्त होईल. आणि सत्संगाने हे ज्ञान होतं की मनुष्य जीवन का मिळालं होतं. तर मग तुमचं कल्याण फार सहज होऊन जाईल. तर पुण्यात्म्यांनो, जे संपूर्ण ज्ञान आहे, संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान आहे, ते पूर्ण संतच सांगू शकतो. आता जसं परमात्म्याने सांगितलं आहे की मानुष जन्म पाय कर नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. परमात्म्याने मनुष्य जीवनाची आवश्यकता किती सांगितली आहे की जी व्यक्ती, जो प्राणी मनुष्य जीवन प्राप्त करून परमात्म्याचे नाम जप करत नाही, त्याची भक्ती साधना करत नाही, तो तर असा आहे जशी पाण्याविना विहीर असते, वेल विदाउट वॉटर.
पाण्याविना विहीर. तिचे नाव विहीर अवश्य आहे, पण तिच्यात पाणी नाही. परंतु गुण विहिरीचे नाहीत. ठीक अशाच प्रकारे ज्या व्यक्ती परमात्म्याची भक्ती करत नाहीत, तर ते असे आहेत जसे पाण्याविना विहीर. त्याचं नाव मनुष्य जरूर असलं तरी गुण मनुष्याचे असू नाही शकत. त्यासाठी सत्संगाची गरज पडते. आणि सत्संगात ह्याची आठवण करून देतात की परमात्म्याची भक्ती कशासाठी करायची. परमात्म्याची भक्ती अशासाठी करायची की परमात्मा आठवण करून देतो, साहेब से चितलाले रे मन गर्भ गुमानी. साहेब म्हणजे भगवानाकडे, परमात्म्याकडे चित्त लाव. विशेष ओढ लावून घे भगवानाशी. अरे मना, गर्व गुमानी, हे अभिमानी मना, परमात्म्याकडे चालू पड. का चालू पड? कशासाठी? काय कारण आहे? काय तोटे आहेत? केल्याने काय फायदे आहेत? नाभि कमल में नीर जमा तेरा दीन्या मैल बनाए. नीचे जठरा अग्नि जल थी मां तेरी करी सहाय. नीचे शीस चरण ऊपर को वो दिन याद कराए. दांत नहीं जब दूध दिया था अमी महारस खाए. बाहर आया भरम बुलाया बाजे तोर सनाए. तू ही तो छोड़ दे अब चला अधम किस राय. दाई आई घुटी प्याई माता गोद खिलाए. तू ही तो छोड़ दिया इब चला अधम किस राय. आता काय सांगतायत परमात्मा की जेव्हा तू आईच्या गर्भात होतास, एक विशेष संकट झेलत होतास. खाली डोकं होतं, वर पाय होते तुझे. आणि जेव्हा संकट येतात तेव्हा प्राणी परमात्म्याची नक्की आठवण काढतो. आईच्या गर्भात ह्या प्राण्याला पूर्ण चेतना होते की मी कोणत्या कारणाने ह्या जेलमध्ये अडकलोय. त्यावेळी तो परमात्म्याकडे प्रार्थना करतो की हे भगवान, एकदा माझ्या संकटाचं निवारण करून दे, मला बाहेर काढ. मग आजीवन तुझी भक्ती करेन. 2 वेळच्या जेवणासाठी धंदाही करीन, पण भगवान तुला नाही विसरणार. त्यावेळी त्याला आपल्या पूर्वीच्या जन्मजन्मांतरीच्या फिल्म्स बघायला मिळतात आपल्याच अंतःकरणात. कारण आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याने एक अशी व्यवस्था करून ठेवली आहे की जे पण क्रिया, काम, कर्म आपण करतो आणि जे पण चांगले वाईट विचार आपण आपल्या हृदयात आणतो, ते सर्व रेकॉर्ड होऊन जातात. जोपर्यंत जीव मोक्ष प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणात त्याची सर्व कर्मे आत फीड असतात. आणि जेव्हा हा जीव संसार सोडून जातो, धर्मराजाकडे जाताच त्याची ती केलेल्या कर्मांची फिल्म सुरू होऊन जाते. तिथे त्याला हे सांगायची गरज पडत नाही की हे तू चुकीचं वागलास, अमान्य कर. तिथे अमान्य करायला वाव नसतो की मी असं नाही केलं. तर त्या फिल्मला बघत तो प्राणी आपल्या आधीचे मनुष्य जन्म व्यर्थ गेल्याचं त्याला खूप आठवतं व तो खूप रडतो. मी किती वाईट होतो. मला संतांनी सावध पण केलं. भक्ती करायला सुरुवातही केली, सोडून दिलं, मग आपल्याच मस्तीत राहिलो. परमात्म्याची भक्ती न केल्याने आजपर्यंत मी भटकत आहे.
तर त्यावेळेस परमात्मा आठवण करून देतात की जेव्हा तू आईच्या पोटात होतास, जेव्हा म्हणायचास की हे भगवान तूच सर्व काही आहेस, आणि आता एकदा तू मला या आईच्या कैदेतून, पोटाच्या कैदेतून बाहेर काढ, तुला कधीच नाही विसरणार. मग त्यावेळेस परमात्मा म्हणतात की बाहर आया और भरम बुलाया, अब चला अधम किसरा. अरे नालायक, आता कोणता रस्ता, कोणती वाट स्वीकारलीस तू? काय सांगतायत? कि 12 वर्ष खेलते बीते लीना ब्या करवा. पूर्वी लहान वयात लग्न व्हायचं त्यावेळची वाणी आहे ही. 12 वर्ष खेलते बीते लीना ब्या करवा, और तरुणी नारी से बना गरबारी, अब चालला मूल गवा. परमात्मा असं नाही म्हणत की लग्न लावू नका. सांगण्याचा मतितार्थ हा की ह्यातच व्यग्र नका राहू. ह्या मनुष्य जीवनाच्या ह्या मुख्य कार्यांचीही त्याला अजून एक जोड द्या. आणि त्याशिवाय ही सारी कामं व्यर्थ आहेत. आणि त्याच्याबरोबर झाली तर सर्व सफलता. जेव्हा व्यक्ती महादुःखी होते, आपल्या पातळीवर सर्व प्रयत्न करते, मग तो राजा का असेना, तर त्याला भगवानाची आवश्यकता जाणवू लागते. राजे लोक पण परमात्म्यासाठी साधू संतांकडे जातात, आशीर्वाद प्राप्त करतात. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तू भिकारी का बनतोस? ते साधू काय करतात? ते सुद्धा तर भगवानाची भक्ती करतात. तू पण कर. तू स्वतः धनी बन त्या भक्तीचा. याचक का बनतोस तू? तर ते काही आपल्याला समजत नाही, कारण आम्हाला अत्यंत मिसगाईड करून ठेवलंय. आम्ही हाच विचार करतो की भक्ती तर ते लोक करतात जे गुहेत राहतात. भक्ती तर तेच करू शकतात जे बिलकुल घरातून घराचा त्याग करून जंगलात जाऊन बसलेत, फ्री आहेत. ते फ्री नाहीत, ते तर तुमच्यापेक्षाही दुःखी आहेत. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तरुणी नारी से गरबारी, और चालला मूल गवा. मूळचा अर्थ आहे जो आपल्या मनुष्य जीवनाची श्वासरूपी पुंजी, जे मूळ धन तुला प्राप्त झालं होतं. ह्या मनुष्य जीवनात जितके श्वास आहेत, हे तुमचं धन आहे. हे मूळ धन आहे. आणि ह्या मूळ धनापासून आपण पुढे व्यापार करायचा होता, सौदा करायचा होता, आणि त्याला दुप्पट तिप्पट चौपट करायचं होतं. परमात्मा म्हणतात की 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही, और दुगने तिगणे और किए चौगणे, और किन्हु मूल गवाही. 3 लोक आणि भवन चतुर्दश हे सर्व आपल्या सौद्यासाठी आले आहेत. जसं कोणी व्यक्ती विदेशात निघून गेली किंवा दुसऱ्या शहरात निघून गेली, 2, 4, 10 लाख रुपये घेऊन व्यापार करण्याच्या उद्देशाने, की त्या 10चे 20 करीन, आपल्या नेकी नीतीने कमवीन, आणि त्या पैशाने जाऊन हॉटेलात मौज मस्ती करत असेल, व्यापार करत नसेल, बिझनेस करत नसेल, तर ते मूळ धन खर्च करतोय, त्याला वाया घालवतोय, आणि एके दिवशी कंगाल होऊन स्वदेशी परत येईल आणि कुठेतरी मजुरी करेल. आणि दुसरी व्यक्ती त्या 10 लाख रुपयांनी माल खरेदी करते, विकते, दुप्पट तिप्पट करत असेल, तर त्याने त्याचा यथार्थ लाभ प्राप्त करून घेतलाय. ठीक अशाच प्रकारे ज्याला मनुष्य जीवन प्राप्त झालंय, ही पुंजी खर्च करतायत. कोणी मंत्री झाला, कोणी पंतप्रधान झाला, कोणी जज झाला, कोणी IAS IPS बनला, कोणी फॅक्टरीचा मालक बनला. हे पूर्वीचं धन आहे तुमचं. काही मनुष्य जीवन तुम्हाला मिळालंय, ते तुम्ही पुण्यवान प्राणी असल्यामुळे धनवान आहात भगवानाच्या धनाने.
ज्याला मनुष्य जीवन प्राप्त आहे त्याच्याकडे मूळ धन पूर्णतः आहे. बाकी उच्चपद मिळणं, राजा बनणं हे त्या भक्ती धनाचा एक एक्स्ट्रा भाग आहे. हे केवळ दान पुण्याचं फळ आहे ह्याचं. आणि मूळ पुंजी ती भक्तीची, ती सगळ्यांची मनुष्य जीवन प्राप्त प्राण्यांची एकसारखीच असते ज्यांना मनुष्य जीवन मिळालं. मग तो रिक्षाचालक असो वा मजूर असो किंवा शेठ असो वा मंत्री किंवा पंतप्रधान, कोणीही असो. भक्ती धन तुमचं जे आहे, नामाच्या कमाईचं धन, तर ते सगळ्यांचं सारखं आहे. राहता राहिली पुण्य, तर त्या पुण्यानेच उच्चपद प्राप्त होते. तर सांगण्याचा भाव आहे दासाचा की जो ह्या मनुष्य जीवनाच्या या मूळ धनाने परत आपली कमाई सुरू करतो, परमसंतांना शरण जाऊन उपदेश प्राप्त करून मग आपल्या त्या दैनिक कार्याच्या बरोबरच ही पण एक मजुरी करतो, तर तो दुप्पट तिप्पट आणि चौपट करतो आहे आपल्या मूळ धनाला. आता परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिलंय आणि यथार्थ ज्ञान तर भगवानच देऊ शकतात. जीव तर अंदाज बांधतात. तुम्ही पहा, पवित्र चारही वेद आणि श्रीमद भगवद्गीतेत जे ज्ञान आहे ते गॉड गिव्हन आहे. आणि परमेश्वर कबीरजींची वाणी ती गॉड गिव्हन आहे, स्वतः परमेश्वराने येऊन सांगितली आहे. आणि त्या महापुरुषांची वाणी जे परमात्म्याशी परिचित झाले, ज्यांना भगवान सरळ येऊन भेटले, स्वतःशी परिचित करून परत सोडलं, त्यांची वाणी पण गॉड गिव्हन आहे. कारण त्यांचा अनुभव डोळ्यांनी पाहिलेला आहे, परमात्म्याच्या त्या वाणीशी मिळता जुळता असतो. तर अशा प्रकारे जी 18 पुराणे आहेत त्यांना पहा, ते जीवाचे विचार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर ऋषी महर्षींचं स्वतःचं ज्ञान अनुभव आहे. ते वेदांशी फार कमी जुळतं. तर अशा प्रकारे आपण इतरांच्या अनुभवाला आपल्या भक्ती मार्गाच्या सहयोगात नाही घ्यायचंय, आधार नाही मानायचंय. हे ज्ञान ऐकण्यासाठी, ज्ञान समजण्यासाठी 18 पुराणं आपल्याला विशेष मदत करतात. पण भक्तीच्या विधीसाठी त्यांची मदत आपण बिलकुल घ्यायची नाहीये. आणि त्यात ज्या भक्तिक्रिया सांगून ठेवल्या त्या वेदांशी जुळत नसतील तर घ्यायच्या नाहीत. त्यांचं आपण पालन करायचं नाही, तरच आपण सफल होऊ. तर काय सांगितले की जोपर्यंत हे मनुष्य जीवन तुमच्याकडे आहे तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. काय सांगितलंय की लोहे जैसा ताव जात है ये काया देश राही, और 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही. जसं कारागीर लोखंडाला गरम करतो, त्याला इतकं गरम करतो खूप जास्त, आणि मग त्याला काढून लगेच त्याच्यावर घाव घालतो. गरम गरम लोखंडावर घाव घालून तो जी वस्तू बनवायची ती बनवू शकतो. लोखंड थोडं जरी गार झालं मग त्याच्यावर कितीही घाव का घालेना, घण ठोकू द्या, काही फायदा होत नाही. ती वाकडी तिकडी बनते, ती वस्तू नाही बनणार ज्याच्यासाठी प्रयत्न केला होता. तर हे मनुष्य जीवन ज्याचं शांत होऊन जाईल, जोपर्यंत मनुष्य जीवन आहे हे लोखंड गरम आहे, ह्याच्यावर राम नामाचे घाव घालून तुम्हाला जे बनवायचे ते बनवू शकता. जेव्हा हे थंड होऊन जाईल, मृत्यू होऊन जाईल, मग काही होऊ शकणार नाही. नंतर श्राद्ध घालत राहा, तर थंड झाल्यावर घाव मारणं झालं. मग त्याचं 13वं घालत राहा, 13वं 17वं, हे तर लोखंड थंड झाल्यावर व्यर्थ प्रयत्न करणं झालं. तर इथे काय सांगितलंय, 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही, दुगणे तिगणे किए चौगणे किन्हु मूल गवाही.
कोणी तर दुप्पट तिप्पट चौपट करून घेतलं मनुष्य जीवनात सद्भक्ती करून, तर कोणी मूळ धनाचा नाश केला, हरवून टाकलं. म्हणजे मनुष्य जीवन इथेच असं तसं करून इतर क्रियांमध्ये व्यर्थ करून टाकलं. त्यांनी मूळ धनाचा नाश करून टाकला. आता भक्ती न करण्याने काय हानी होईल? नर से ती तू पशुआ की जय, गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहाँ मन मूर्खे, कित कुरडी चरणे जाई. होय होय. पुण्यात्म्यांनो, आपण मनुष्य जीवन प्राप्त करून त्या सर्व सोयी प्राप्त करून घेतो ज्या भगवान मनुष्य जीवन प्राप्त प्राण्याला देत असतात. तो का देत असतो? ह्यासाठी देतो की ह्या सोयी मिळाल्यावर हा भक्ती करेल, आपलं कल्याण करून घेईल. ज्यांना मानव शरीर प्राप्त आहे त्यांचा ड्रेस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. ड्रेस म्हणजे आपलं हे शरीर. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. आपलं नाव? सुरेश किसन मराठे, मुक्काम पोस्ट चिंचखेडे, तालुका जिल्हा धुळे. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2018 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मैं आणि बचपनपासून ते राम मंदिर, विठ्ठल रुक्माईचे मंदिर, भजन, पर्वत फेरी हे कामं करत होतो. त्याच्यानंतर मग ठाकूरसिंग महाराजचे कोणी म्हणजे गुरु कराशिवाय मोक्ष भेटत नाही, त्याच्यामुळे मग ते ठाकूरसिंग महाराजचे दीक्षा घेतली, ते मंत्र घेतले. कमीत कमी त्याला 25 वर्ष झाले. तर 25 वर्षे मी ठाकूरसिंग महाराजचा भक्त राहिलो. ते नाम खूप घेतलं. रात्र दिवस जेव्हा टाईम सापडला तेव्हा माझं नाम चालूच होतं. पण त्याच्यामुळे मला काही सुख शांती मिळाली नाही. तर जे दुःख भेटत होतं ते दुःख येतच होतं, ते दुःख मला टळतच नव्हतं. तर त्याच्यामुळे माझे खूप मन नाराजी. तर बाईला सांगत होतो मी, तर बाबा एवढी देवांची पूजा करतो, इकडं ठाकूरसिंग महाराज दरवर्षे आपण जातो, पण आपला फायदा काहीच होत नाही. तर असे कमीत कमी 25 वर्षच गेले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात. महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती तर आपण करतच होतात. त्याचप्रमाणे आपण ठाकरसिंग महाराज यांच्याकडनं सुद्धा अनुग्रह घेतला होता. तर मला असं विचारायचं आहे की आपण पूर्वीपासून भक्ती मार्गात होतात आणि भक्तीच्या सान्निध्यात आपण होतातच. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या ज्ञानात कसे आलात? एक दिवशी मी असं फिरत गेलो. आमच्याकडे गावात एक भक्त होता. तर त्या भक्ताने मला विचारलं, अरे सुरेश भाऊ, म्हणे तू कोणत्या देवाची भक्ती करतो? मी सांगितलं, म्हणतो भजन करतो, पर्वतफेरी करतो, ठाकूरसिंग महाराजला गुरु केला आहे. तर म्हणे मग तुला काही फायदा झाला का? तर फायदा बिदा तर काही झाला नाही, पण सांगता बघ गुरु केल्याशिवाय हाय भेटत नाही, त्याच्यामुळे मग ठाकूरसिंग महाराजचा गुरु केला आहे. मला त्या भगतजीने सांगितलं, तर भाऊ तू सर्व खरं आहे, तुझे काही भविष्य उजळणार नाही आणि तुला काही लाभ भेटणार नाही. मग मी सांगितलं, म्हणतं मग लाभ कुठं मिळेल, मला हा रस्ता दाखवा. मग त्यांनी सांगितलं, संत रामपालजी महाराज, तू यांच्या जर कधी सेवेत येशील तर तुला भरपूर लाभ मिळेल आणि तुला हे जे मोठे मोठे दुःख येते हे दुःख भेटणार नाही. तर ते म्हटलं, मग माझा थोडा विश्वास बसला नाही. मी घरी आलो. मी आणखी भागवद्गीता वाचली. तर भागवद्गीतामध्ये मला थोडा सार सापडला. तर अर्जुन विचारतो कृष्णाला, तर बा असं आहे. तर अर्जुनने खोदगुलगुल विचारला, तर परमेश्वरा, तू कृष्ण भगवान आहे आणि तू मला चांगला सत्मार्ग दाखव. तर शेवटच्या टायमाला कृष्ण भगवाननी तो जो सत्य मार्ग आहे ते दाखवला.
तर मला त्याच्यात थोडंसं समजलं, अरे म्हणता हे सत्यच मार्ग आहे. तर मला ते समजलं. मी आंजड्याचे जे भगतजी होते त्या भगतजीकडे गेलो. भगतजी म्हटलं मला आता सर्व कळलं, मी खूप पोथी पुराण सर्व काशीखंड सर्व वाचले, पण आजपर्यंत हा जो मार्ग होता हा मार्ग मला कोणीही दाखवला नाही. तर मला हा मार्ग खूप चांगला दिसतो. गुरु करायचा तुम्ही माझ्याबरोबर चला. कुठं गुरु करता? तर हे मग मला भगतजींनी सांगितलं. म्हणजे भाऊ पक्का विचार कर. तर म्हणता हा म्हणतो भाऊ माझा पक्का विचार आहे, कारण की मला थोडंसं सर्वच समजतं म्हटलं, थोडं वाचन करतो. बचपनपासून देवदानवांचं खूप मला वेड आहे. तर तिथं काही लाभ घ्यासारखा दिसत नाही. तर अर्जुनाने जो काही एक प्रश्न विचारला आहे, तर सत्य मार्ग कोणता आहे बुवा? तर त्या परमात्माने सांगितला तर बुवा असा असा आहे. तर तिथं मला सापडलं तर तुम्हाला तो सत्मार्ग तुमच्याकडूनच मिळणार आहे. तर त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं. तर त्यांना सांगितलं तर मला गुरु करायचं आहे संत रामपालजी महाराज. कुठं गुरु करायचं त्यांनी सांगितलं मला. तर ते म्हणे बाबा धुळ्याला आहे. मग त्यांच्याबरोबर मी धुळ्याला आलो. मी तिथं धुळ्याला आलो. धुळ्याला आलो तिथं नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे त्यांच्याशी आपली ज्ञानचर्चा झाली आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घ्यायला हवी. तर त्या अनुषंगाने आपण धुळ्या येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाले? ते माझ्या परिवाराला एवढं प्राप्त झालं. तर माझे नामदीक्षा घेऊन आलो मी. बरेच महिना 2 महिने झाले. तर मला ते थोडंसं खूप फायदा झाला. फायदा असा झाला तर बुवा माझा शेतीमध्ये त्याच्यामध्ये. तर एके दिवशी असं झालं, ते आम्ही एक दिवशी घरात होतो. घरात असताना मी आरती लावली. आरती करता करता माझे मुले माझे कटाळ करायला लागलेत. तर माझा मुलगा बोलायला लागला. तर पप्पा म्हणे तू काय कोणते बी देवाला अंघोळतो, असं करतो तसं करतो, काही नाही आणि सर्व. अरे म्हणतं संत रामपालजी महाराज सत्यपुरुष आहे म्हटलं. त्यांच्याजवळ जर कधी काही मागितलं तर ते नक्की देणार आहेत म्हणतं आणि ते तेवढं काम करता म्हटलं. तर माझ्यानं असं बोललं गेलं. मग मला मुलगा काय बोले, पाय म्हणे मग आता हा जो पाणी चालू आहे तर तुझा परमात्मा खरंच बंद करेल का? तर मला वाईट वाटलं. अरे म्हणतं माझ्या परमात्मांची खूप 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 गुण आहे आणि माझे परमात्मा असे जर कधी मी सांगितलं तर ते नक्कीच करतील म्हणतं. पण तुम्ही गुरु करशान का? तर मुलं म्हणजे हा म्हणे जर कधी पाणी बंद केला तर गुरु करू. मी परमात्म्याच्या शरणमध्ये गेलो. परमात्माला सांगितलं तर बुवा हे असे म्हणतं मला. तर खरं तू सत्वजान जरी काय असतील तर खरं काही ते 2-5 मिनटं पाणी बंद करशील. तर खरंच असं मोठा पंढाळ चालू होता आणि सैंदार पाणी चालू होता. तर त्या परमात्माला मी शरण गेलो तर एकदम डायरेक्ट पाणी बंद झाला. तर मला खूप खूप एकदम वाईट वाटलं. परमात्माने माझं खूप खूप ऐकलं बुवा. तर माझी इज्जत राखली. माझी इज्जत राखून तर यांना एवढं सत्व दाखवलं. पण माझी मला माफ कर बुवा. मी एवढं त्याच्यापाशी विनंती केली, माझ्यानं काही चुकलं असेल तर मला माफ कर. मी आता नवीन असं करणार नाही. मी पोराला सांगितलं म्हणतो आता तुम्ही खाली उतरा, पाणी बंद आहे का नाही पहा. ते खाली उतरले, पाणी बंद झाला. पाणी बंद होता की त्यांना सांगितलं भाऊ माझ्या परमात्माची फक्त मी 5 मिनटं मागितलं आहे. तर 5 मिनटं झाले तुम्ही वर चढा, आता पाणी सुरू होईल. तर तेवढ्यात परमात्माने ना डायरेक्ट पाणी जोरात सुरू करून दिला. तर माझ्या परमात्माने माझं एवढं ऐकलं बुवा. खूप मोठा मला आनंद झाला. संत रामपालजी महाराज एवढं जर करू शकतो तर माझं पूर्वजन्माला खरंच काहीतरी वेश मिळेल म्हणजे मिळेल. माझी खूप भावना बसली. तर असं एक दिवशी की दुसऱ्या दिवशी शेतात गेलो तर माझा माल जो होता 50 क्विंटल कपाशी म्हणजे एकदम फुटली होती. तर बाईला म्हणतं पाय म्हणतो तुझं पाणी बंद करून दिलं रात्री, तू त्याच्या शरणमध्ये जाय, हे पोरांचं ऐकू नको. तर मग बाई मला बोलली म्हणे मी गुरु करल पण गोष्ट एकच आहे, आज आपल्याला बाया भेटत नाही कपाशी वेचायला किंवा माझा माल बाहेर पडला आहे. तर माझा जर कधी माल मला बाया जर भेटल्या
तर बाया जर भेटल्या आणि माझा माल माझ्या घरात जर आला तर मी संत रामपालजी महाराजांना खरंच गुरु करल. म्हणतं पाय तुला तुझं ते सुद्धा काम करून देईल म्हटलं, पण तू नक्की करशील का? मग त्या दिवशी एवढा जोरात पाणी सुटलं, एवढा जोरात पाणी सुटला, तर मग सर्व घरच्या लोकांचं मन नाराज झालं, बा आपल्या खूप खूप मोठी नुकसान होईल. तर माझ्यानं राहायला नेहमी परमात्मापाशी एवढं बोललो, विनंती केली. तर परमात्मा म्हणतं माझ्या घरचे लोक नाराज होत आहे आणि हे असे म्हणता, तर परमेश्वर एवढ्या क्षेत्रामध्ये काहीतरी पाणी पाडू नको बा, पाड पण थोडा पाड, माझी नुकसान तू करू नको. तर परमात्माने खरंच माझं ऐकलं. तर माझ्या शेतापासून 100 फूट एकदम जोरात पाणी चालत होता. आणि माझे दोघी मुलं, माझी पत्नी, डायरेक्ट मी शेतात घर बांधले, त्या शेतात घरात घुसले. मला सांगे नाही म्हणे सैनदार पाणी चालू आहे, तुम्ही डायरेक्ट घरात घुसा. म्हणतं माझ्या परमात्म्यावर माझा एवढा विश्वास आहे, तर माझ्या शेतात तो सैनदार पाणी पाडू शकत नाही. मी माझ्या शेतात जिथं माझा माल याचायचा होता तिथं मी उभा राहिलो, तर परमात्माने फक्त नुसतं मामूली अंगाचा कपडा वल्ला केला. मला तिथं एवढं वाईट वाटलं, तर परमात्मा तू एवढं सत्व ज्ञान आहे, तर मी चुकलो आहे, मी तुझ्यापाशी एवढं जर कधी मागितलं तू एवढं दिलं, तर मला खूप वाईट वाटतं. पण माझ्या घरच्या लोकांचा विश्वास बसत नाही, पण यांना काहीतरी तू चांगल्या मार्गाला मी लावा, तर माझी ही इच्छा होती. तर त्या परमात्माने ते सुद्धा केलं. मला तो पाणी जिकडं तिकडं उघडून गेला. त्या पोरांना म्हणतं, बाईंना म्हणतं, बाई पत्नीला काय सांगितलं, पाय म्हणतं आता तुझी दुसरी इच्छा बी पुरी केली, पण तू भाषा काय केली आहे माझ्या घरात. म्हणतं तू 2 दिवस थांब, 2 दिवसात तुझा माल बी भेटल, मजूर भेटत नव्हतं तर मजूर बी भेटल. मग त्या दिवशी संध्याकाळी मी आरती लावली आणि विनंती केली, परमात्मा माझ्याकडं दरवर्षाला 7-8 मजूर येत होते शेंद्यातून, ते परमात्मा तू बुद्धी दे. तर दुसऱ्या दिवशी त्यांचा डायरेक्ट फोन आला. तर म्हणे भाऊ सुरेश काका म्हणे आम्ही तुमच्या शेतात येतो आहे. म्हणतो भाऊ लवकर या. तर दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन माझ्या शेतात 12 मजूर आलेत. तर ते 12 मजूर सर्व कपाशी येचून माझ्या घरात भरली गेली. माझ्या पत्नीजवळ मी रडलो. तर पाय म्हटलं तुझा विश्वास बसत नाही. माझ्या पोरांजवळ रडलो, तर तुझा विश्वास बसत नाही, तुझा माल कोरडा ना कोरडा आपल्या घरात आला, दाखव तुला काय पाहिजे, कोणता परमात्मा पाहिजे. ते माझे ते कमराचे बॉल बिल गेले होते. संत रामपालजी महाराज यांनी ते जे बॉल गेले होते, तर ते तिथं कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये खर्च लागणारा होता. तर 3 दवाखाने फिरलो. ते दवाखान्यावाले डायरेक्ट सांगत होते, तर भाऊ 2.5 ते 3 लाख रुपये लागतील. तिथं खर्च जास्त लागत होता. तर बंबईला मग आमचे नातेवाईक होते, तर ते नातेवाईकने सांगितलं तिथं तुम्ही बंबईला येऊन टाका, बंबईला जायचं आमचं ठरलं होतं. तर ते मी विचार केला, तर बा आपण संत रामपालजी महाराजांचे चेले आहे, इतका पैसा माझ्याजवळ नाही आहे. तर तरी मी खुशाल 3 दिवस बसून राहिलो. 4थ्या दिवस मला हालचाल करता येत नव्हतं, पण 4थ्या दिवस मी उठलो, मला थोडंसं चांगलं लागायला लागलं. तर मी मजूरकडे गेलो. तर पत्नीला सांगितलं मला थोडंसं चांगलं लागतं आता, परमात्मा करून माझ्यावर परमात्माची खूप दया आहे. तर परमात्माने मला 2 दिवसात एवढं क्लिअर केलं, तुम्ही जसा काम करतो तसं काम करायला लागून दिलं. तर मी पत्नीला सांगतो, पाय म्हणतं हे आपले कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये ही बसले, तुझा माल सर्व घरात बी आला. आणखी कोणतं तुला सत्व पाहिजे बुवा. दुसरी गोष्ट, तर आपण जी सेवा करतो मी, तर तुझ्या घरात 2 वर्षापासून कोणतंही दुःख दिसत नाही, तर हे माझ्या परमात्माची निलाई म्हणतं. आणि जर कधी तू करशील आणखी तर खूप मोठी निलाई होईल म्हटलं. तर मग पत्नी म्हणे तुम्ही आता काही बी करा, माझं खरंच बोलावून गेलं म्हणे. तर मी वचनात फसलो, तर मला आता गुरु करायचं आहे. तर माझी पत्नी डायरेक्ट सांगत होती, तर आता तुम्ही कुठं नाम घेता तर तिथं चाला बा. मग भगतजी होते, त्यांना फोन लावला, भगतजींना सांगितलं, तर बा तुम्ही काही करा, माझी पत्नी नाम घ्यायचं म्हटली तर तुम्ही घेऊन चाला बा. मग ते भगतजी आले, आम्ही 3 लोक धुळ्याला आलो आणि पत्नीने बी नाम घेतलं.
तर पत्नीचं बी जे दुःख होतं, जे काहीतरी अटक याचा संभव होता, ते चक्कर येत होते, तर जेव्हा नाम घेतलं तर ते चक्करसुद्धा बंद केले हो. ते पत्नीला बोललो मी, म्हणतं पाय, म्हणतं तुझे जे चक्कर येणारे होते, गावातल्या डॉक्टरांनी काय सांगितलं, तर अटकचा झटका तुला केव्हा बी येऊ शकतो, तू धुळ्याला जा आणि धुळ्यातून तू चांगल्या दवाखान्यात तपासून घे. तर मी तसं धुळ्याला आलो, तर तपासलं, तर डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे काही घाबरायचं काम नाही, काही रक्त लगी सर्व तपासली, सर्व क्लिअर निघलं. मग दवाखान्यातच बोललो, पाय, म्हणतं तू संत रामपालजी महाराज जे हे खूप खूप मोठे परमात्मा आहे, आणि जे आपल्याला नाम दिलं आहे, जे नाम जर कधी तू म्हटलं तर तुझ्या नखात दुःख राहणार नाही, हे माझं सांगणं आहे म्हटलं तुला, आणि हे सत्य आहे म्हटलं, हे काहीच चुकीचं होणार नाही म्हटलं. तर त्याच्यानंतर ते भगतजीला घेऊन पत्नीने बी नाम घेऊन घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यानंतर आपल्यावर जे येणारं दुःख आहे ते पूर्णतः दूर झालं, आणि संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज आपण व आपला परिवार सद्भक्तीत लागला आहे, आणि संत रामपालजी महाराजांच्या दयाने आपण सद्भक्ती करत आहात. तर ह्या अनुषंगाने जे आपले जे मित्रपरिवार आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आपल्याला आज टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? त्यांना सर्वांना सांगतो मी, संत रामपालजी महाराज जे आपल्याला नामदीक्षा देत आहे, त्याच्यात खूप मोठी एक भक्ती आहे. तर त्यांना सांगतो बाबा, दररोज टी व्हीवर एक चॅनल येते, तर ते चॅनलच्या खाल्ल्या पट्ट्यावर त्यांचे नाम आहे, ते जर कधी तुम्ही तिथे फोन बी केला, तुम्ही पुस्तक मागितलं, तर पुस्तकसुद्धा तुमच्या घरबसले येईल, ही माझी गॅरंटी म्हटलं. दुसरी गोष्ट, तुम्हीसुद्धा ह्या मार्गाला लागा, तुमचं खूप कल्याण होणार आहे, आणि तुमचं एवढं भविष्य टळणार आहे, तर तुम्हाला खूप पुढं मोक्ष मिळणार आहे. तर असाच काही हा एकदम मोठा मार्ग आहे, असाच काही मोठा परमात्मा आहे. संत रामपालजी महाराज एक काही माणूस नाही आहे, एक मोठा परमात्मा आहे. तो त्याच्या शरणमध्ये गेलं म्हणजे तो काय करू शकत याचं सांगता येत नाही एवढा. पण तुम्ही जर कधी त्या मार्गाला लागले तर तुमचा खूप 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 फायदा होईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्यावर जे दुःखाचं संकट होतं ते पूर्णपणे दूर झालं, आणि आपल्याला सद्मार्ग मिळाला, सद्भक्ती मिळाली. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारायला हवी, आणि त्या व्यक्तीला जर ती नामदीक्षा घ्यावायची असेल, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तुम्हाला नाम घ्यायचं जर असेल तर टी व्ही चॅनलवर खाली एक पट्टी येते, त्या पट्टीवर खाली नंबर दिले, फोन नंबर. तर तुम्ही जर कधी फोन लावला तर त्या फोनावर तुम्हाला नामदीक्षा जरूर मिळेल, आणि तुम्हाला नाम नक्कीच मिळेल. जे जवळचं केंद्र आहे ते जवळ केंद्रावर तुम्ही जाऊ शकणार. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या टी व्ही स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत, त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या नंबरवर जर आपण कॉल केला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल, आणि तिथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे, जेव्हा तो साधक त्या नामदीक्षेसाठी जाईल त्या केंद्रावर, तर त्या साधकाला त्या केंद्रावर त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? ते पैसे नाही लागत, तिथं नामदीक्षा घ्यायला एक खडकू बी लागत नाही, फुकट मिळते. हा एवढा जर कधी चांगला मार्ग ते संत रामपालजी महाराज आपल्याला देत आहेत, तिथं 5 पैसे न लागता दीक्षा मिळते. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता.